कमेंट मध्ये मला नक्की सांगा। आपला बघा व्हेज पास्ता झालेला आहे, क्रीमी चीज पास्ता। तर क्या बोलते पब्लिक, नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वे? भरपूर दिवसानंतर आपली भेट झालेली आहे फन विथ गोमच्या फूड कंटेंट मध्ये। भरपूर दिवस झाले मी काय पण अपलोड केलेलं नाहीये फूडचा काय पण कंटेंट, फक्त शॉर्ट्स वरती जरा आपला ध्यान होता, त्याच्यामुळे आता आज परत एक मी कंटेंट घेऊन आलेलो आहे फूडचा। आपला जास्त तामझामवाला नाहीये, एकदम लाईटली आहे आणि सर्वांचा आवडणारा, एकदम मस्त पैकी छान पैकी फ्री असणारा आहे। तर बाहेरचा डिश पण आपण इथं लय आवडीने खातो, खूप आवडीने खातो, लहान पोरं जास्त करून खातात। त्याचं नाव आहे क्रीमी चीज पास्ता, व्हाईट वाला। त्याच्यात जास्त काय तामझाम करायचा नाहीये, मस्त लाईटली बनवायचंय, व्हेज आहे। तुम्ही पाहू शकता जेव्हा मी बनवणार आहे तसं पण तुम्हाला माहित आहे आपल्या कंटेंट मध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित विस्तारितपणे डिटेल भेटतो। तर नमस्कार, मी आहे गोम्स फन विथ गोम्सच्या चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे मंडळी। तर भरभरून प्रतिसाद असं देत राहा। माझे कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर मला कळवा नक्की कमेंट मध्ये, जे पण असेल तुमची इच्छा कमेंट मध्ये करू शकता, तुम्ही बोलू शकता, किंवा तुमच्याकडे काही डिश असतील ते तुम्ही मला शेअर करू शकता, मला सांगू शकता की बाबा असं आहे, असं काही पण असो। आणि माझ्याकडचे जे तुम्हाला डिश वगैरे आवडत असेल, कंटेंट आवडत असेल, तर तुम्ही तुमच्या घरी बनवू शकता, खाऊ शकता, मस्त राहा, मजेत राहा। क्या बोलते पब्लिक? तर आता चला जाऊया, बनवूया आणि त्याच्यानंतर भेटूया फायनल सर्विंग मध्ये, मीन्स डिश सर्व करताना। चला मंडळी बघा, हे आपला आहे क्रीमी पास्ताचा इंग्रेडियंट्स। तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय आहे मी दाखवतो, जास्त आपला काय पण नाही, इंग्रेडियंट्स थोडेफार आहेत ते बघू शकता। हे बघा, मॅक्रोनी आहेत, पास्ता जे बनतं त्याचं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत, हे बेबी कॉर्न बोलतात त्याला। कणीस असताना हे छोटेवाले भेटतात, कवळे असतात, हे मस्त लागतं याच्यामध्ये स्वादासाठी। आणि हे हिरवेगार आपले कोथिंबीर, आणि हा चीजचा एक स्लाइस आहे, जास्त नाही घ्यायचा आपल्याला, एक भात झाला। मिल्की मिरचा एक छोटासा बटर स्क्यूब, आणि हे ल्युटेसचे पानं आहेत, ह्याला आपण बर्गर मध्ये वापरतो। तर मी मुद्दामून ह्याला घेतलेला आहे कारण की याचा वेगळाच देईल याला पास्ताला, व्हाईट पास्ताला। आणि हा आपला फ्रेश अमूल क्रीम, सहज कुठं पण आपल्याला बाहेर डेअरीमध्ये म्हणा किंवा कुठेही मार्केटिंगमध्ये म्हणा, सुपर मार्केटमध्ये हे सगळं आपल्याला अवेलेबल भेटतं। तर आपण आणून व्यवस्थित घरी बनवू शकतो। बाहेर जर हे खायला गेलो तर ह्याचा नाही बोलत तर 100-150 रुपये एका प्लेटाचा रेटच आहे। त्याच्यामुळे एवढं एक पाव किलो अर्धा किलो जर घरी आणून आपण बनवला तर हे खायला पण भरपूर बोलतात ना, मजा पण येणार आणि पूर्ण सहकुटुंब आपण खाऊ शकतो। आणि लहान पोरांना जास्त करून हे आवडतं। तर मंडळी चला जास्त उशीर न करता आता बनवायला घेऊया। तर फटाफट तुम्हाला आता दाखवेल काय काय नाही, तर भेटूया परत। तर मंडळी पहिला हे बघा, हे पाणी मी आता चढवणार आहे इंडक्शन प्लेट वरती, हे चालू करणार आहे, याच्यामध्ये आपण पास्ता टाकून याला शिजून घेऊया। हे बघा, पाणी उकळत आलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये जरासा आता आपण तेल टाकूया, जेणेकरून पास्ता जो आहे तो पास्ता चिटकायला नाही पाहिजे एकमेकांना। हे बघा, थोडंसं जास्त नाही, एवढं टाकलेलं आहे। आणि हे आपले बघा मॅक्रोनी पास्ता याच्यामध्ये आता हे टाकून देऊया। आता ह्याला शिजू देऊया, आणि ह्याला जास्त पण खिचडी आपल्याला करून घ्यायचा नाहीये, थोडंफारच याला शिजवायचं आहे। त्याच्यानंतर बाकी आपला मसाला तिकडे फ्राय होताना ते शिजून जाईल। ओके, हे अशा प्रकारे आपला पास्ता शिजलेला आहे बघा। ओके, आता आपण याला बनवायला घेऊया मस्त पैकी आपला क्रीमी चीज पास्ता विथ ऑरिगॅनो।
वाटतंय, गारगार वाटतंय. एकच नंबर बनलेला आहे डिश. आता सर्व करूया आणि खाऊया. आणि असेच पुढे पण तुम्हाला मी नवनवीन आणि अतरंगीवाले कंटेंट, खाण्यापिण्याच्या सगळे पदार्थ मी घेऊन येत राहणार आहे. तर आपल्या चॅनल वरती असंच बनवून राहा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धनाधन पब्लिक. तोपर्यंत खात राहा, पित राहा, मस्त राहा. धन्यवाद. बाय बाय.